हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो आज आहे भाऊबीज आणि द थिंग इज की आज मला नाशिकला नाही जाता आलं आणि भैयाला इथे नाही येता येत आहे. सो भाऊबीज सर मी त्याला नंतर ओवाळीन, नो प्रॉब्लेम. भाऊबीजेस असं नसते की भाऊबीजे दिवशीच आपण ओवाळू शकतो, आपण नंतर पण ओवाळू शकतो. आणि आपलं रिलेशन असं असतं, रक्ताचं नातं असं असतं जे कधी तुटत नाही. सो इट डझंट मॅटर. माझा भाऊ लांब आहे आणि अभि, सुदेश, कार्तिक आणि सचिन हे सगळे माझे डिअरेस्ट ब्रदर आहेत. अँड आय लव्ह यू ऑल. आणि आपण छानपैकी व्हिडिओ कॉल पण करू आणि छानपैकी बोलू पण. अँड वन अँड ओनली वन ऑफ माय क्राईम पार्टनर इज माय डिअर सिस्टर पूजा. अँड मला आठवतं की एव्हरी इयर दिवाळी झाल्यानंतर पूजा मला कॉल करून तोपर्यंत मला कॉल करून त्रास द्यायची जोपर्यंत मी घरी पोहोचायची नाही. जर मी तिला सांगितलं टायमिंग की पूजा मी येणार आहे 10 वाजता, तर पूजा 9:30पासूनच कॉल करायला लागायची की दीदी अजून का नाही आली, दीदी अजून का नाही आली, दीदी अजून का नाही आली. सो मी ह्या गोष्टी खूप मिस करते, कारण की भाऊ इथेच राहतात जिगरे सोसायटीमध्ये, जिथे माझा भाऊ कार्तिक राहतो. अँड आय मिसिंग ऑल दिस फन दिस इयर. आणि खूपच लवकर आम्हाला गावाकडे पण जायचं आहे, कारण की आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे. ते पण एक रिझन होतं की मी नाशिकला नाही गेले, कारण की माझ्याशी एवढं धावपळ नव्हती होणार होती आणि तिकीट पण भेटत नव्हतं. सो दॅट इज द रिझन. सो हॅपी भाऊबीज टू ऑल ऑफ यू, all of my dear brothers and sisters. Of course we celebrate together and I love you all and I miss you everyone. सो फायनली मी, मिहीर आणि विशाल निघालो. आम्हाला अभिरुचीला जायचं होतं थोडंफार साडी वगैरे खरेदी करायला. सो मी आले साडी खरेदी करायला, तोपर्यंत विशाल आणि मिहीर गेले थोडंसं बाहेर फिरायला आणि त्यांना प्ले झोनमध्ये खेळायचं पण होतं. सो ते दोघं उभे होते डी मार्टच्या समोर. सो अभिरुचीमध्ये हे खूप मोठं डी मार्ट बनलेलं आहे आणि ह्याच्या अगोदर इथे खूप मोठा मॉल होता. आता तो बंद झालेला आहे, बिग बाजार, आणि त्याच्या जागी डी मार्ट आलेला आहे. सो हे बघू शकता, मिहीर इथं उभा आहे आणि तो ऑलवेज त्याला काय ना काय पाहिजे असतं. सो तो मला मागवत होता. सोबतच ही शुभ दीपावलीची खूप सुंदर रांगोळी इथे काढलेली होती. सोबतच हे बघू शकता नांदेड सिटी फायर स्टेशन, जे की नांदेड सिटीमध्येच आहे, ते आम्ही मिहीरला दाखवत होतो. फायनली मी छान प्रकारे रेडी झालेले आहे आणि आत्ताच आम्ही घरी आलो आणि मिहीर आता ओरडतोय. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो थोडंसं सामान आणायला अभिरुचीमध्ये आणि तिथून आता आम्ही आलेलो आहे. आणि आता मी ॲक्च्युली भाऊबीजेसाठी भाऊ तर नाही आहेत, सो मी माझ्या माऊचं ऑप्शन करते आहे, कारण की त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट गोष्टी ह्या अख्ख्या दुनियात कोणीच नसू शकते. कारण की तो माझं खयाल ठेवतोला मराठीत काय म्हणतात, आय डोंट नो. जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ॲक्च्युली खूप सगळे लोक मला आजकाल असे कमेंट करतात की तू हिंदीमध्ये बोल, तू हिंदीमध्ये व्लॉग कर. मी मराठीमध्ये व्लॉगिंग ह्याच्यासाठी करते कारण की मला आवडतं मराठी बोलायला. आणि ॲज अ महाराष्ट्रीयन मराठी माझी मातृभाषा आहे आणि मी मराठी बोलणार. इट डझंट मॅटर की मी कुठेही राहिलेले असू दे, मी पंजाबला राहिली तरी मी मराठी बोलणार. कारण की मी पंजाबमध्ये राहत होते तेव्हा माझे मम्मी पप्पा मराठीतच आमच्यासोबत बोलायचे. माझी मम्मा मराठी ट्रेडिशनच फॉलो करायची. आम्ही लहान असल्यापासून मोठं होईपर्यंत माझ्या आईला मी साडी घातलेलं बघितलं आहे. तिथे सगळे माझ्या मम्माची रिस्पेक्ट करायचे, कारण की तिने स्वतःचा ट्रेडिशन सोडलेला नाही. सो जे लोक कमेंट करतात ना आणि माझ्यावर हसतात ना, त्यांच्यासाठी हे एक उत्तर आहे. आणि दिस इज द पॉझिटिव्ह आन्सर. For your kind information, this is the positive answer. So take it or not take it, it's upon you. By the way, happy Bhai Dooj to everyone. सो ह्याच्यासोबतच मी मिहीरचं छानपैकी आरती करायला घेतली, कारण की ऑप्शन करायचं होतं मला त्याचं. मी छानपैकी त्याला चंदनाचा टिका लावला. आणि हे जे चंदन आहे हे मी भैया, पप्पा, मम्मी आम्ही पंढरपूरला गेलो होतो. सो तिथून आम्ही पंढरपूरच्या मंदिरामधून आम्ही आणलेलं आहे. आणि अतिशय सुंदर आणि अतिशय छान वास येणारं हे छानपैकी चंदन होतं. आणि मिहीर जेव्हा लहान होता तेव्हापासूनच गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की मिहीरसाठी चंदन खूप जास्त छान आहे.
आणि दररोज त्याला चंदन लावा. सो मला ओरिजिनल चंदन हवा होता, सो मला चंदन भेटला होता, सो मी त्याला दररोज चंदनचा टीका लावते. आणि इन्स्टेड ऑफ कुंकू चंदन खूप जास्त छान आहे. सोबतच माझी भाऊबीजचं ऑप्शन झालं खूप छान, आम्ही फोटोज काढले, त्यानेही मला टीका लावला. आणि ह्याच्यासोबतच हॅपी भाऊबीज आपल्या सगळ्यांना. आणि ह्याच्यासोबतच मी माझ्या भावाला, अभिला, सुद्याला आणि कार्तिकला आणि मोस्ट इम्पॉर्टंट मेंबर ऑफ माय फॅमिली पूजाला मिस करते. सोबतच खूप सगळं प्रेम, भरभरून प्रेम त्यांच्यासाठी. आणि लव यू ऑल अँड बाय बाय, सी यू अँड भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.